नमस्कार, मी निलय गोखले आणि मी आज आलेलो आहे पुण्यात. मागे तुम्ही बघू शकता पुणे रेल्वे स्टेशन आहे आणि उद्या इथे हजारो लोक जमणार आहेत एक स्पेशल ऑकेजनसाठी. इथे कोणी पॉलिटिशियन येणार नाहीये, ॲक्टर येणार नाहीये, क्रिकेटर सुद्धा येणार नाहीये. उद्या इथे आहे वाढदिवस एका ट्रेनचा. डेक्कन क्वीनला 96 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि गमतीची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातल्या विविध भागांमधून इथे लोक जमणार आहेत त्या सेलिब्रेशनसाठी. एका ट्रेनचा वाढदिवस, एवढं मोठं सेलिब्रेशन, पण का? चला बघूया. भाई साहब, काय जल्लोष होता, काय जल्लोष होता. आत्ताच डेक्कन क्वीनचा केक कापताना मी बघितलाय, एका ट्रेनचा केक कापताना आणि एका ट्रेनचा बर्थडे सेलिब्रेट करताना मी बघितलाय. रेल फॅन्स आर जस्ट क्रेझी गाईज. आपण सगळे कुणाचे ना कुणाचे तरी फॅन असतो. क्रिकेटर्स, ॲक्टर्स, सेलिब्रिटीज, गाड्यांचे, बाईक्सचे. पण भारतात एक असा सुद्धा समुदाय आहे जो ट्रेनचा फॅन आहे. त्यांना म्हणतात रेल फॅन्स. पहिल्यांदा ऐकल्यावर हे थोडं विचित्र वाटू शकतं. ट्रेनचे फॅन म्हणजे नक्की काय करतात हे लोक? फक्त ट्रेनमध्ये प्रवास करतात की त्यापेक्षा काही जास्त? आज आपण जाणून घेणार आहोत अशा लोकांविषयी ज्यांच्यासाठी ट्रेन ही फक्त प्रवासाची साधनं नाहीत, तर एक छंद आहे, एक अभ्यास आहे आणि काहींसाठी तर आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ज्या वयात ट्रेन काय असते किंवा या जाणाऱ्या गोष्टीला ट्रेन म्हणतात हे माहिती नसतं, बोलता येत नसतं, त्या वयात आय वॉज ऑब्सेस्ड. मला तेवढं एक कळायचं की एक दोनदा आजोबा मला असंच मी रडत होतो म्हणून शांत करायला ब्रिजवर घेऊन गेले आणि मी शांत झालो. आणि त्याने अंडरस्टूड की संध्याकाळच्या ह्या वेळेला जेव्हा घरातले लोक चहा घेत आहेत त्यावेळेला माझी डेक्कन क्वीन जाते. सो या आय थिंक डेक्कन क्वीनपासून माझं ट्रेन प्रेम चालू झालं. हा दिस कॅन बी ओरिजिन पॉईंट. आणि देन दॅट बिकेम इट बिकेम लाईक अ टोल की मला जर का शांत करायचं आहे तर ट्रेन दाखवायची. कारण त्यावेळेला यूट्यूब नव्हतं जे आजकालच्या मुलांना अवेलेबल आहे. त्यांना यूट्यूबवर तुम्ही हवं ते दाखवू शकता. मला ॲक्च्युअल ट्रेन दाखवल्याशिवाय मी शांत नाही व्हायचो. आम्ही आता जाऊन व्हिडिओज काढतो, ट्रेनचे फोटोज काढतो. आमचे वेगवेगळे फोरम्स असतात, तिकडे आम्ही जाऊन डिस्कशन्स करतो ट्रेन्सबद्दल की आता कुठली नवीन ट्रेन सुरू होते का, किंवा कुठली एक्झिस्टिंग ट्रेन आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ती कशी इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि असे काही काही लोक आहेत ज्यांचे रेल्वे ऑफिशियल्स वगैरे सोबत कॉन्टॅक्ट्स पण आहेत. सो ते जाऊन पुढे रेल्वे ऑफिशियल्सना ते सगळं कन्वे करू पण शकतात आणि कन्वे करतातही. पण रेल फॅन असणं म्हणजे नेमकं काय? ट्रेनमधून प्रवास करणं, ट्रेन्स आवडणं? अजिबात नाही. काही जण तासनतास एखाद्या पुलावर उभे राहून एका विशिष्ट ट्रेनची वाट पाहतात. काही जण हजारो ट्रेनचे फोटो गोळा करतात. काही जणांकडे दशकांपूर्वीची तिकीटं, टाइम टेबल्स आणि रेल्वेचा इतिहास जपून ठेवलेला असतो. आणि काही जण तर लांब प्रवास करून फक्त एक ट्रेन पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी येतात. घाट एन्थुझियास्ट पण असतात, स्पेसिफिक रेल फॅन्स ज्यांना घाटातनं रेल्वे कशी गेली निघाली त्या सगळ्याचे ते रिपोर्ट्स बनवतात. ॲक्च्युली डोंगर चढून ट्रेक करून जातात आणि दीज आर नॉट यंग पीपल. हे असे 50-60च्या आसपासचे वगैरे पण लोक असतात. सो अपूर्व बहादूर म्हणून एक सिनियर रेल फॅन आहेत. त्यांनी बोरघाटात इतकं एक्सकॅव्हेशन केलेलं आहे की जेव्हा ब्रिटिशांनी लाईन ले केली त्यावेळेला बोगदे खणताना ब्रीदिंगचा प्रॉब्लेम वगैरे येतोच. तर त्यासाठी देर आर शूट्स, बोरवेल खणलेले असतात. तर त्यांनी डोंगर चढून वरती जाऊन प्रत्येक बोरवेल शोधली ॲक्च्युली. त्याच्यातनं व्हिडिओज फोटोज काढल्यात खालनं ट्रेन पास होत असताना वगैरे.
इन अजून म्हणजे बऱ्याच अशा इन्फॉर्मेशन आहेत. सो थोडं टेक्निकल बोलायचं झालं तर आपलं जे मुंबई पुणे रूटबद्दलच सांगतो, तर कर्जत स्टेशन हे साधारण 50 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवर आहे आणि लोणावळा हे जवळजवळ 600 मीटर समुद्रसपाटीपासून उंचीवर आहे. सो हा जो 550 मीटरचा जो डिफरन्स आहे, हा साधारण 25 किलोमीटरमध्ये एवढी गाडी वर चढते. सो तो ग्रेडियंट आहे तो खूप स्टीप आहे. 1:37 वगैरे असं म्हणतात, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आणि सो हा ग्रेडियंट चढण्यासाठी फक्त जो समोरचा जो लीड लोको असतो तेवढा एकच लोकोमोटिव्ह पुरेसा नाही पडत. सो ओके, एक वेळ लोको स्वतःसुद्धा ट्रेन खेचू शकतो, नाही असं नाही, पण त्याच्यामुळे काय होतं की कपलर्सवरती लोड पडतो. सो त्या कपलर्सवरती लोड पडतो, त्याच्यासाठी ते पडू नये त्यासाठी पाठीमागून कर्जतला बँकर्स जोडले जातात ट्रेनला. सो ते बँकर्स जोडून ती ट्रेन पुश केली जाते. सो ज्या अर्थी कपलर्सवरती लोड पडू नये आणि ट्रेनला काही इश्यू होऊ नये. सो ते लीड लोको आणि बँकिंग इंजिन जे असतात त्यांचं नेहमी कम्युनिकेशन वॉकी टॉकीवरून चाललेलं असतं. आणि ते इंजिन नेहमी तुम्ही कर्जतला बघाल किंवा लोणावळ्याला बघाल तर ते 3च्या सेटमध्ये असतात. तर ते 3च्या सेटमध्ये का असतात, कारण पॅसेंजर ट्रेनला तर इतकी पुशिंग पॉवरची गरज नसते, पण मोस्ट ऑफ द रेल्वेचा जो रिव्हेन्यू असतो तो फ्रेटमधून येतो. सो फ्रेटसाठी त्यांना जास्त पॉवर लागते. सो 3 इंजिन लावलेली जातात. पण या प्रेमाची सुरुवात झाली तरी कुठून? शेवटी ट्रेन म्हणजे फक्त लोखंड, इंजिन आणि डबे नाहीत का? कदाचित नाही. कारण भारतात रेल्वे ही फक्त वाहतुकीची व्यवस्था नाही, ती भारताच्या इतिहासाचा भाग आहे. भारतात रेल्वे आली ती प्रवासासाठी नव्हे तर ब्रिटिश साम्राज्याच्या गरजांसाठी. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे धावलेली पहिली प्रवासी रेल्वे ही एका नव्या युगाची सुरुवात होती. पुढच्या अनेक दशकात रेल्वेने भारताला जोडण्याचं काम केलं. शहरांना, गावांना, व्यवसायांना आणि लाखो कुटुंबांना. आजही भारतीय रेल्वे दररोज कोट्यावधी लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते. कदाचित म्हणूनच भारतात रेल्वे ही फक्त व्यवस्था नाही, ती भावना आहे. खातानाच लाईन आजोबांपासून आत्तापर्यंत सर्वांना ही आवड आहे. तर मागे लहानपणी काय सर्व पिकनिक सगळं फिरणं हे ट्रेनमध्येच होतं. काही झालं की ट्रेनने पुण्याला जायचं, काही झालं की ट्रेनने अहमदाबादला जायचं, एवढं करत राहायचं. आणि अशा आम्ही अनेक काय आता आपण त्याला म्हणू शकतो उत्साही म्हणा किंवा उचापत्या म्हणा, असे बरेच विचित्र प्रवास आम्ही केले. म्हणजे डेस्टिनेशन आम्हाला कधीच मॅटर करत नाही. आम्ही उद्या जाऊन आम्ही काश्मीरचं पण तिकीट, आता माझं एक नेक्स्ट मंथमध्ये शिमल्याचं तिकीट आहे. तर मी इथून 3 ट्रेन करून शिमल्याला जाणार, 4 तास थांबणार, पण शिमल्यावर ट्रेनने घरी येणार. राहून वगैरे टुरिझम वगैरे काही नाही. भारतात हजारो ट्रेन धावतात, पण त्यापैकी काही ट्रेन इतिहासाचा भाग बनतात. डेक्कन क्वीन आहे त्यापैकी एक. 1930 मध्ये सुरू झालेली ही ट्रेन मुंबई आणि पुणे यांना जोडणारी, अनेक पिढ्यांची साक्षीदार. भारताची पहिली सुपरफास्ट ट्रेन, पहिली इलेक्ट्रिक लॉंग डिस्टन्स ट्रेन, पहिली वेस्टिब्यूल ट्रेन, भारतातील महिलांसाठी स्वतंत्र डबा असलेली पहिली ट्रेन आणि डायनिंग कार असलेल्या भारतातील पहिल्या ट्रेनपैकी एक. पण तिचं महत्त्व केवळ विक्रमांमध्ये नाही, तर त्या लाखो प्रवाशांच्या आठवणींमध्ये आहे. असं म्हणतात की काही लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे या ट्रेन सोबत जोडलेले आहेत. कॉलेज, नोकरी, लग्न, दैनंदिन प्रवास. आणि म्हणूनच कदाचित 96 वर्षांनंतरही तिचा वाढदिवस साजरा केला जातोय. अनफॉर्च्युनेटली तेवढा अवेअरनेस आणि तेवढा वाव मिळत नाही रेल फॅनिंगला जेवढा बाहेर मिळतो. जसं मला आठवते, आता इतकी वर्ष UK राहिल्यावर तिकडे लिगली जाऊन तुम्ही रेल फॅनिंग करू शकता. त्यांनी जागा बनवल्या आहेत रेल फॅन्ससाठी की तुम्ही तिकडे या, एकत्र जमावा आणि लोकांशी बोला, ट्रेन्स बघा, वेगवेगळ्या ट्रेन्स डिस्कस करा, तुम्ही ट्रेन्स चार्टर करा, त्यांच्या राऊंड्स करा. म्हणजे आता जसं UKला बघा तर अजूनही त्यांच्याकडे स्टीम इंजिन ट्रेन्स आहेत ज्या डेली चालतात, ज्या त्यांनी मेंटेन केल्या आहेत. तर आय थिंक हे असं काहीतरी आपल्याकडे इंडियात करता येऊ शकतं, जे केलं पाहिजे लोकांनी, आमच्यासारख्या लोकांसाठी केलं पाहिजे. असं नाही आहे आम्ही इनिशिएटिव्ह घेऊ नाही शकत. अख्ख्या जगातल्या ट्रेन बघून सुद्धा, आज 65 देशात मी जाऊन आलो आहे, 65 देशातल्या ट्रेन बघून सुद्धा मला इंडियन रेल्वे जास्त आवडते. कारण इंडियन रेल्वेजचा तो जो रेल्वे फील आहे ना, तो अजून कुठे येत नाही.
म्हणजे ट्रेन चालू झाल्यावर ते जे व्हायब्रेशन येतं किंवा जो इंजिनचा आवाज येतो तो अजून कुठेही येत नाही, म्हणजे तो फीलच येत नाही. आजचा दिवस संपेल, हा वाढदिवस संपेल, डेक्कन क्वीन पुन्हा त्याच्या मार्गावर जायला चालू होईल. पण आज भेटलेल्या रेल फॅन्सना भेटून मला हे समजलं की ते नुसता एक वाढदिवस सेलिब्रेट नाही करतात, ते इतिहास साजरा करतात, ते एक्सपिरियन्सेस साजरे करतात आणि कदाचित अशा असंख्य गोष्टी साजऱ्या करतात, कथा साजऱ्या करतात, ज्या मागच्या 170 वर्ष भारतीय रेल रुळांवरून फिरत आहेत, धावत आहेत.